तर स्वागत आहे शेतकरी मित्रांनो. भारतातील सर्वाधिक उत्पादन अमूल पॅटर्न टेक्निकमध्ये. शेतकरी मित्रांनो, मी दिनेश देशमुख. आज आपण माहिती घेऊया की कपाशी या पिकामध्ये तण नियंत्रण करण्यासाठी राऊंड अप किंवा इतर भारी तणनाशकाचा वापर आपण करू शकतो का? अनेक शेतकऱ्यांचा प्रश्न आहे की आमच्याकडे सतत पाऊस असल्यामुळे किंवा लेबरचा प्रॉब्लेम असल्यामुळे आणि जास्तीत जास्त कपाशीचे क्षेत्र असल्यामुळे कपाशी या पिकामध्ये खुरपणे, डवरणे हे होत नाही, हे वेळेवर होत नाही. तर त्याऐवजी आपण तणनाशकाचा वापर करू शकतो का? तर याची संपूर्ण आणि डिटेल माहिती म्हणजेच फायदे आणि नुकसान काय काय होऊ शकतं त्याची संपूर्ण आणि डिटेल माहिती घेऊया. तत्पूर्वी आपण पहिल्यांदाच या चॅनलवर सर्वप्रथम या चॅनल सबस्क्राईब आणि शेअर करा. आणि जर आपण नवीन असाल तर नक्कीच प्ले स्टोरला जाऊन अमृत पॅटर्न ॲप डाउनलोड करून त्यामध्ये वेळापत्रकच्या ऑप्शनमध्ये कपाशी व इतर सगळ्या पिकाची आपण संपूर्ण माहिती स्टेप बाय स्टेप घेऊ शकता. चला तर सुरुवात करूया. शेतकरी मित्रांनो, ज्या शेतामध्ये आज आपण आलेलो आहोत या ठिकाणी 5x7x1 अशा पद्धतीने लागवड केलेली आहे. जसं की बघू शकता, हा 5चा फट्टा आहे. हा सॉरी हा 7 फुटाचा फट्टा आहे, हा 5 फुटाचा आणि प्लांट टू प्लांट 1 फूट अंतर इथं बघायला मिळते. आता यामध्ये महत्वाचं जी पहिली फळफांदी आहे, जी आपल्या शेतामध्ये येते ते कमीत कमी म्हणजे आपण सुरुवातीला खत व्यवस्थापन करत नाही तर पहिली फळफांदी जसं की आता हे पहिलं पान आलं तर या जमिनीपासून फक्त 3 बोटावर इथं पहिली फळफांदी आपल्याला बघायला मिळेल. आता प्रामुख्याने महत्वाचे जे कारण आहे, जसं की आपण तणनाशकाचा वापर शेतकऱ्यांना सांगत नाही कारण आपण सुरुवातीला यामध्ये प्रक्रिया केलेले शेणखत टाकतो. पण या ठिकाणी अजून प्रक्रिया केलेले शेणखत टाकलेलं नाही. जसं की हा 5चा फट्टा आहे. यामध्ये आपण म्हणजे 1 ट्रॉली शेणखत असेल तर यामध्ये टाकू शकता. 2 ट्रॉली शेणखत असेल 5x7x1 या दोन्ही अंतरामध्ये आपण टाकू शकता. आपल्याकडे अधिक शेणखत असेल तर म्हणजे 2 ट्रॉली असेल तर दोन्ही तासामध्ये आपण शेणखत टाकू शकता. आता महत्वाचा विषय आहे की तणनाशकाची जी शिफारस आहे ती अमृत पद्धतीमध्ये कधीही केल्या जात नाही. पण जर आपल्याकडे प्रक्रिया केलेले शेणखत असेल तर शेणखत सुरुवातीला न टाकता तणनाशकाची फवारणी जर आपल्याला करण्याची गरज पडली तर सुरुवातीला तणनाशकाची फवारणी करा. त्याच्यानंतर कीटकनाशकाची फवारणी करा आणि त्यानंतर त्याच शेतामध्ये आपल्याला प्रक्रिया केलेले शेणखत हे डायरेक्ट सेंटरमध्ये टाकून त्यावर डवरणी करायची आहे. आता डवरणी का हा सुद्धा महत्वाचा विषय कारण जेव्हा आपण शेणखत टाकतो ते बारीक पत्तीसारखं असते आणि ते वाहून नाही जायला पाहिजे. यामुळे आपल्याला त्यामध्ये प्रक्रिया केलेले शेणखत टाकणे गरजेचं आहे. शेतकरी मित्रांनो, यानंतर महत्वाचा विषय की कपाशी या पिकामध्ये राऊंड अप फवारणी करण्यास चालते का? तर राऊंड अप चालते, पण या तासावर म्हणजेच हे जे खालचं पान आहे या पानाला जर राऊंड अपची वाफ जरी लागली तरी हे जे खालचं पान आहे संपूर्ण करपून जाते आणि करपल्यानंतर इथं जे मुख्य फळफाटी येणार आहे ती येणार नाही. जसं की काही ठिकाणी यामध्ये जसं की बघू शकता, हे खालचं पान आहे बघा, हे संपूर्ण वाफेमुळे करपून गेलं. आता काय होणार आहे इथं बिलकुल मुख्य जे फळफांदी आहे ती येणार नाही. आणि त्यानंतर म्हणजेच इथं मुख्य फळफांदी नाही आल्यामुळे काय होईल, झाडाची ग्रोथ अतिरिक्त वाढ डायरेक्ट उभाट होईल. जसं की बघू शकता पूर्ण तासामध्ये या तणनाशकाचा वापर सुरुवातीला केला होता म्हणजेच ट्रायलसाठी 2 तास यामध्ये केलेले आहेत. आणि हे ट्रायलचे 2 तास हे शेवटपर्यंत आपल्याला इथं जेव्हा आपण इथं कपाशी बघायला येणार तेव्हा आपल्याला 2 तास ट्रायलचे हे तणनाशकामध्ये फायदा किती झाला आणि नुकसान किती झालं याची संपूर्ण शेवटपर्यंत इथं आपल्याला ट्रायल बघायला मिळेल 2 तासामध्ये फक्त. बाकी ठिकाणी तणनाशक नाही मारलं, ज्या ठिकाणी तणनाशक नाही मारलं त्या ठिकाणचे फायदे आणि नुकसान, ज्या ठिकाणी तणनाशक मारलं त्या ठिकाणी नुकसान किती आणि फायदा किती याची संपूर्ण माहिती आपल्याला इथं बघायला मिळेल. तर पहिली जी स्टेप आहे बघू शकता इथं पहिली फळफांदी बिलकुल नाही आली आणि आता काय होईल मग डायरेक्ट इथं फांदी नाही आल्यामुळे काय होईल याची ग्रोथ ही झपाट्यानं वर होईल आणि उभाट ग्रोथ होईल. म्हणजे हे सुद्धा अंतर डायरेक्ट लांब पडून जाईल. त्याच्यामुळे कपाशी या पिकाचे नियोजन करताना आपल्याला बघू शकता प्रत्येक तासावर जसं ज्या ज्या ठिकाणी वाफ लागलेली आहे त्या ठिकाणी बघू शकता प्रत्येक खालच्या पानावर आपल्याला अशा प्रकारे पानं जळालेली बघायला मिळतात. त्यामुळं तणनाशक वापर करत असताना आपल्याला काळजी घेणे महत्वाचं आहे. संध्याकाळी तणनाशकाची फवारणी करा किंवा सकाळी करा, ज्यावेळेस हवा कमी असते त्यावेळेस तणनाशकाची फवारणी करा. आणि झाडावर हे बिलकुल नाही जायला पाहिजे, हा सुद्धा महत्वाचा विषय आहे. आता या ठिकाणी बघू शकता बघा, हे पान जे आहेत ते एकदम चांगल्या प्रकारे आहेत आणि फ्रेश पानं आहेत आणि जिथे तणनाशकाचा वापर केला आहे त्या ठिकाणी खालून पानं थोडेसे ते खराब झालेले आपल्याला बघायला मिळतात. त्यामुळे कपाशी पिकाचं नियोजन करताना आपल्याला तणनाशकाचा जर वापर करायचा असेल तर काळजीपूर्वक आपल्याला तणनाशकाचा वापर करायचा आहे. आता कधी कधी काय होते, जर सतत आपल्या शेतामध्ये कंटिन्यू ओल असेल तर अशा ठिकाणी जास्त ओल असल्यामुळे पानं
तणनाशकाची फवारणी केल्यानंतर राऊंड अप सारखे जर आपण फवारणी केली तर त्या ठिकाणी आपल्याला पाने पिवळे झालेले बघायला मिळतात. आणि हिटवीड मॅक्स सारखे जर आपण तणनाशकाची फवारणी केली तर वरचे जे पान आहेत हे सुद्धा आपल्याला लाल किंवा पिवळे झालेले बघायला मिळतात. तर अशा ठिकाणी आपल्याला कीटकनाशकाची फवारणी, जसं की पहिली फवारणी आपण इमिडाक्लोप्रिड 17.8% घेणार आहोत 10 ml. यासोबत आपल्याला घ्यायचं आहे सल्फर WD 80%, हे आपल्याला 30 ग्राम प्रति 15 ते 20 लिटर पंप साठी. तर शेतकरी मित्रांनो, कपाशी या पिकामध्ये तणनाशकाचा जर आपल्याला वापर करायचा असेल तर महत्वाचं व्यवस्थापन आहे ते म्हणजे काळजीपूर्वक आणि फवारणी करताना आपल्याला सल्फर हे अवश्य फवारणीमध्ये घेणे गरजेचे आहे. तणनाशक जर टाकायचं असेल तर सुरुवातीला तणनाशक टाका, नंतर त्यामध्ये फवारणी करा आणि त्यानंतर तिसरी स्टेप जी आहे हे आपल्याला शेणखताची आहे, शेणखत टाकून द्या. असेल तर, नसेल शेणखत तर आपल्याला जे काही आपलं शेड्यूल येणार आहे, ज्या ठिकाणी तणनाशकाचा वापर केला त्या ठिकाणी आपल्याला मॅग्नेशियम सल्फर म्हणजेच ज्या ठिकाणी शेणखत नाही आणि तणनाशक सुद्धा वापर केला त्या ठिकाणी आपल्याला वेळापत्रक मध्ये यावेळेस काही चेंजेस बघायला मिळतील. तर याची संपूर्ण माहिती आपल्याला नक्कीच प्ले स्टोरला गेल्यानंतर अमृत पॅटर्न ॲप डाउनलोड केल्यानंतर ॲपमध्ये वेळापत्रकच्या ऑप्शनमध्ये संपूर्ण माहिती स्टेप बाय स्टेप आपल्याला बघायला मिळेल.